नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय गंधारे तुमचं डिप्लोमावाला ह्या युट्यूब चॅनल आणि डिप्लोमावाला ह्या ऑफिशियल ऍप वरती परत स्वागत करतोय. आणि आज आपण जो पुढचा पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करू. बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कशन झालं होतं अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट? द रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऍक्च्युअली जर म्हणायला झालं तर इथे आपण बघितलंय की टोटल जर एक सायकलचं डिस्कशन असेल, टोटल एका सायकलचं डिस्कशन असेल, येस, टू कम्प्लीट ए वन सायकल टोटल अँगल जे आहे ते किती होतं? 2π. आणि ते एक सायकल कम्प्लीट करण्यासाठी लागणार जो टाइम ड्युरेशन येतो किती आहे बच्चो? टी येतो. या ठिकाणी ऑलरेडी रिप्रेझेंट केलेला आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी 1/t इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. युनिट काय रे? अँगल जे आहे ते रेडियन मध्ये म्हणून तिथे लिहिले आणि टाइम कशामध्ये? सेकंड मध्ये. सो रेडियन पर सेकंड. दॅट्स इट. इथपर्यंत काय अडचण? त्यानंतर बघितलंय की प्रूफ. ऍक्च्युली इथे प्रत्येक वेव्हफॉर्म मध्ये मी काय लिहितोय रे? ओमेगा टी इज इक्वल टू थिटा लिहितोय. ओमेगा टी इज इक्वल टू थिटा लिहितोय, पण ऍक्च्युली हे रिप्रेझेंट येतं कसं? ठीक आहे, ते बघा कशा प्रकारे प्रूफ करून दाखवले. सो ओमेगा इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो dt इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये गेले, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. ओमेगा कॉन्स्टंट, टेक इट आउटसाइड. सो 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dt काय येईल बच्चो? टी येईल. आणि 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट डी थिटा किती येतं? थिटा. सो या ठिकाणी ओमेगा टी इज इक्वल टू थिटा. दॅट्स इट. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट जे बघितलं आपण की हे जे वेव्हफॉर्म्स आहेत हे सायनोसायडल वेव्हफॉर्म जे आहेत त्या सायनोसायडल वेव्हफॉर्मचं मॅथमॅटिकल इक्वेशन या ठिकाणी आपण बघितले किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन या ठिकाणी बघितले. कशा प्रकारे लिहिले तर बघा, ही जी वेव्हफॉर्म आहे ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल, मॅक्झिमम अँप्लिट्यूड VM. येस, फॉर निगेटिव्ह हाफ सायकल मॅक्झिमम अँप्लिट्यूड -VM, इथे +Im -Im. ओके. नेक्स्ट, instantaneous voltage means the value of voltage over a period of half positive and half negative cycle at any instant of time. कुठल्याही इन्स्टंटला जर आपल्याला व्हॅल्यू मेजर करायची असेल तर त्या व्हॅल्यूलाच काय म्हणतो आपण? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणतो. आणि व्होल्टेज वेव्हफॉर्म असेल म्हणून इन्स्टंटेनियस व्होल्टेज. आता V ऑफ टी इज इक्वल टू मॅक्झिमम आपल्याकडे काय व्हॅल्यू आहे? VM. ती VM या ठिकाणी लिहिले. ह्या सायकलचं नेचर काय रे बच्चो? तर ह्या सायकलचं नेचर आहे सायनोसायडल. तर काय लिहिलं इथे? साइन लिहिले. आणि या ठिकाणी जो सायनोसायडल जी वेव्हफॉर्म आहे ती कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होते तर एक्स ऍक्सिस वर तुम्ही पाहू शकता इथे अँगल लिहिलेला आहे. तर या ठिकाणी मी अँगल रिप्रेझेंट केले. ठीक आहे. आणि हा जो अँगल आहे तो कुणाच्या इक्वल आहे रे बच्चो? ओमेगा टीच्या इक्वल आहे. तर ओमेगा टी इथे लिहिले. परत मला सांगा ओमेगा कुणाच्या इक्वल आहे? ओमेगा 2πf च्या इक्वल आहे. एफ ला चेंज केलं तर 1/t आलं. एफ ला चेंज केलं तर 1/t आलं. आणि हा स्मॉल टी तो ऍज इट इज. सेम इक्वेशन आपण रिप्रेझेंट करतोय इन टर्म्स ऑफ इंस्टंटेनियस करंट. मॅक्झिमम करंट Im. नेचर ऑफ वेव्हफॉर्म सायनोसायडल आहे म्हणून साइन लिहिलंय. कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होते? अँगलच्या, म्हणून थिटा लिहिलंय. अँगल हा कुणाला इक्वल आहे बच्चो? ओमेगा टी ला इक्वल आहे. ओमेगा टी लिहिलं. ओमेगा कुणाला इक्वल आहे? 2π/t. आणि 1/t म्हणजे काय रे? F. सो दिस इज द मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन और ऑफ एन इन्स्टंटेनियस व्होल्टेज अँड इन्स्टंटेनियस करंट. ठीक आहे, म्हणजे हे एवढं ओव्हरऑल कळतं. आता मला एक प्रश्न आला होता. येस, मला एक कुणीतरी कमेंट मध्ये म्हटलंय की सर ही सायनोसायडल वेव्हफॉर्म आहे, बरोबर आहे, पण सर आम्हाला प्रूफ देऊ शकता का? डेफिनेटली देऊ शकतो लेकरांनो, का नाही? याबद्दल प्रूफ देतो. बघा रे, लक्ष इकडे प्लीज. हा, आता मला सांगा, आपण मोस्टली लिहितोय sin 0 डिग्री लिहितोय. ओके, sin 0 डिग्री. देन आफ्टर sin 30 डिग्री, sin 45 डिग्री, sin 45 डिग्री, sin 60 डिग्री अँड sin 90 डिग्री. ठीक आहे. ओके, मला सांगा sin 0 किती येतं? 0 येतं. sin 30 किती येतं? येस प्लीज, 1/2 येतं. sin 45 1/√2 येतं. sin 60 √3/2 येतं. आणि sin 90 काय येतं बच्चो? 1 येतं. ठीक आहे. थोडस जर मला आणखी त्याला लिहायचं असेल तर मी 0 ला 0 लिहितोय. 1/2 मीन्स 0.5. 1/√2 मीन्स 0.707. √3/2 मीन्स 0.866. आणि 1 ला 1 ऍज इट इज. सो इथे एक गोष्ट आहे ती म्हणजे काय? ऍज, लक्ष द्या प्लीज, ऍज
थिटा इन्क्रीजेस म्हणजे अँगल इन्क्रीज होत चालले 0, 30, 45, 60, 90. As theta increases, then value of sin theta काय होतंय बच्चो, ही सुद्धा इथे इन्क्रीज होते. ठीक आहे. पण माझा हा प्रश्न नाहीये. माझा प्रश्न काय, तो आता जो प्रश्न आहे स्टुडंटचा तो मला इथे क्लिअर करायचा. एवढं क्लिअर आहे, बरोबर आहे. मग आता लक्ष द्या इकडे. आता मला इथे वेवफॉर्म ड्रॉ करायची. मग वेवफॉर्म ड्रॉ करण्यासाठी मी काय करतोय, हा इथे वाय ऍक्सिस आणि इथे हा अशा प्रकारे झाला बच्चो एक्स ऍक्सिस. ठीक आहे. हा अशा इथे प्रकारे काय झाला, एक्स ऍक्सिस. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण रिप्रेझेंट करत असताना काय लिहितो रे, ओमेगा टी इज इक्वल टू थिटा लिहितो. करेक्ट आहे? येस और नो? येस सर, करेक्ट आहे. चला, इथे आपल्याकडे 2 अल्टरनेटिव्ह क्वांटिटी आहेत, त्यानंतर दाखल मी इथे लिहितोय 0. चालेल. त्यानंतर कुठल्या डिग्री आपल्याकडे 30 डिग्री आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी लिहितो मी 0, 0 नंतर लिहितो. बरं ठीक आहे, 30 डिग्री, 45 डिग्री एवढं लिहिण्यापेक्षा डायरेक्टली असं लिहितो 0, 90 डिग्री, yes 180 degree, then after 270 degree, at the last 360 degree. Getting? Yes. Can we write like this again? ह्याला असं सुद्धा लिहू शकतो. 0 means बच्चो, yes 0 means what, pi by 2. 180 means pi, yes. 270 means what, 3 pi by 2. आणि 360 means what, 2 pi. असंही रिप्रेझेंट करू शकतो. हे चला आता चेक करा बच्चो. 0 to 90 बद्दल व्हॅल्यू वाढत चालली. हायएस्ट व्हॅल्यू किती आहे इथे, 1. इथे बघा, असं म्हणेल मी इथं, असं म्हणेल की इथे 0 व्हॅल्यू आहे आणि हायएस्ट व्हॅल्यू कुठे रे, 1 आहे. तर बघा इन्क्रीज होत चाललंय इथं इन्क्रीज होत. आणि हे मॅक्झिममला तुमच्याकडे किंवा आपल्याकडे व्हॅल्यू किती आहे रे बच्चो, मॅक्स व्हॅल्यू 1 आहे. काही अडचण इथपर्यंत नाही. आता काय होतं पुढं, आता पुढे काय होतं, परत व्हॅल्यू 180 नंतर डिक्रीज होते. ठीक आहे. परत प्रूफ वाटतंय. चला परत प्रूफ देतोय. चेक करा इकडे प्लीज. हा झाला एक्स ऍक्सिस, ओके. आणि इथे रिप्रेझेंट करतोय वाय ऍक्सिस रिप्रेझेंट करतोय. चालेल. मग इथे लक्ष द्या. आता इथे जर आहे हा तर 0 आहे. या ठिकाणी थिटा इज इक्वल टू काय रे बच्चो, 0. या ठिकाणी थिटा इज इक्वल टू काय रे, 90 डिग्री. या ठिकाणी थिटा इज इक्वल टू व्हॉट, 180 डिग्री. आणि या ठिकाणी थिटा इज इक्वल टू, सॉरी या, थिटा इज इक्वल टू 270 डिग्री. आणि इथे ह्याला तुम्ही 0 लिहा किंवा 360 डिग्री लिहिले तरी चालेल. ओके. साइन 0, एव्हरीवन साइन 0, येस प्लीज, साइन 0 0. ओके. साइन 30, साइन 0 0. साइन 30 1/2, साइन 30 1/2. साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 आणि साइन 90 1. ही व्हॅल्यू इन्क्रीज, आता डिक्रीज होत जाते. परत डिक्रीज म्हणजे काय रे, तर चेक करा इथून. त्याच्यामध्ये जर आपण परत व्हॅल्यू लिहिलं, एवढ्या डिटेल्स मध्ये मला तुम्हाला सांगायचं नाहीये, तरी सुद्धा तुमच्यासाठी मी एवढा प्रयत्न डेफिनेटली करणार. बघा इथे 90 आहे, तसं इथं 0 to चेक करा. इथे 0 डिग्रीला 0, इथे व्हॅल्यू आहे 30 डिग्री, इथे अँगल आहे 45 डिग्री, इथे अँगल आहे 60 डिग्री, इथे अँगल 90 आला. आता इथे बघा 0 to 30, 30चा गॅप आहे, 30 ऍड करा तर हे येईल 120. किती येत आहे, 120. ठीक आहे. त्याच्यानंतर 120 नंतर परत कितीचा गॅप आहे, 15चा, म्हणजे हे झालं 135. नंतर परत 15चा आहे, म्हणजे हे झालं 150. नंतर 30चा आहे, 60 आणि 90 मध्ये 30चा गॅप आहे, म्हणजे या ठिकाणी काय आलं हे, येस इथे लिहितोय 135, येस 150, 30चा गॅप ऍड केला किती आला, 180. आता चेक करा ह्याची व्हॅल्यू काय येते, तर ह्याची व्हॅल्यू येते √3/2. इथे व्हॅल्यू काय येते, इथे व्हॅल्यू येते √3/2. इथे व्हॅल्यू येते 1/√2, 1/√2. इथे व्हॅल्यू येते 1/2. परत व्हॅल्यू काय येते बच्चो, 0. याचा अर्थ साइन 180 ची व्हॅल्यू काय येते, 0. आता परत व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते, 0 आहे, परत काय येईल रे बच्चो, 1/2. म्हणजे जर मला इन टर्म्स ऑफ अँगल दाखवायचं असेल
तर परत तुमच्यासाठी ठीक आहे. तर परत यामध्ये 30चा गॅप आहे, तर हे झालं 210. ओके, परत कितीचा गॅप आहे? 15चा गॅप आहे, तर हे झालं बच्चो 225. परत 15चा गॅप आहे, किती झालं हे? 240. आणि परत 30चा गॅप आहे. काय प्रॉब्लेम इथपर्यंत? नक्की. मग आता व्हॅल्यू कशी येईल? पर इकडे पण रिप्रेझेंट करतो. 30चा गॅप आहे, तर हे झालं 300 डिग्री. 15चा गॅप आहे 315. 15चा गॅप आहे 330. आणि परत 30चा गॅप आहे, इथे आलं 330, 315. आणि या ठिकाणी काय बच्चो? हा 300. ओके, चला आता चेक करून घेऊ, परत लिहू. बघा इथे व्हॅल्यू काय असेल आता? इथे व्हॅल्यू काय रे? 1/2. ही आली 1/2. परत 1/√2. परत येस प्लीज अगेन बच्चो √3/2. √3/2. आणि इथे येईल -1. आता तुम्ही एक ऑब्झर्व करा ना रे, हे मायनस व्हॅल्यू येतात सगळ्या, कारण ह्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहिती आहे लेकरांनो, पहिला जो क्वाड्रंट आहे हा त्या क्वाड्रंट मध्ये किती सांगावं लागेल? चला नक्कीच सांगेल, काही अडचण नाही मला ह्याबद्दल. चला बघा लक्षात घ्या. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ही पॉझिटिव्ह आणि ही पण पॉझिटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स एक्सिस हा निगेटिव्ह आहे, वाय एक्सिस हा पॉझिटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही एक्सिस निगेटिव्ह आहेत. बरोबर आहे? हो. चला मग या लास्ट एक्सिस मध्ये एक्स एक्सिस पॉझिटिव्ह, वाय एक्सिस निगेटिव्ह. सो इथे लिहितोय बच्चो पॉझिटिव्ह कॉमा निगेटिव्ह. काय अडचण? छान. चला पहा, नक्कीच जर कळत असेल तर प्लीज कमेंट करा, कळत नसेल तरी सांगत चला. आता परत व्हॅल्यू डिक्रीज होते. परत काय येईल? √3/2. √3/2 -1 लिहिले बरं का, लक्षात ठेवत चला. नेक्स्ट √3/2. अगेन 1/√2. अगेन 1/2 अँड अगेन 0. ठीक आहे. आता हे बघा, इथे बघा, आता सांगितलं मी 0 to 90 इन्क्रीज झालं का रे? झालंय सर. 190 to 180 काय होतंय? डिक्रीज होऊन कुठे येते रे? 0 ला. हे बघा प्लीज, डिक्रीज होत कुठे येते रे? 0 ला. दॅट्स इट. अगेन 180 to 270 काय होते? निगेटिव्हली इन्क्रीज होतंय. यस सर, निगेटिव्हली इन्क्रीज होतंय. हे घ्या इथपर्यंत. बरोबर आहे? निगेटिव्हली इन्क्रीज. आणि इथं व्हॅल्यू किती येते? यस, निगेटिव्हली इन्क्रीज होते, म्हणजे इथं मायनस व्हॅल्यू 1 येते. परत काय होतं रे? बघा इकडे निगेटिव्हली काय होतं? डिक्रीज होतं. डिक्रीज अँड 0. चेक करा. डिक्रीज अँड 0 झाली का सायनोसायडल वेव्हफॉर्म तयार? येस और नो? कळतंय? ह्या वेव्हफॉर्मला सायनोसायडल वेव्हफॉर्म म्हणत असतो. तुमची जर इच्छा असेल ह्याच ठिकाणी जर सर को सायनोसायडल वेव्हफॉर्म शिकवा, ती सुद्धा शिकवू शकतो. एवढा पोर्शन तुम्हाला सफिशियंट आहे. आता कळालं की जे नेचर ऑफ वेव्हफॉर्म आहे, ठीक आहे, अल्टरनेटिंग करंटचं जे नेचर ऑफ वेव्हफॉर्म आहे ते कसं आहे बच्चो? सायनोसायडल आहे. नक्की कळेल, काय अडचण नाही कुठे. हा पोर्शन अगदी क्लिअरली झालाय. ठीक आहे. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला आणखी छान प्रकारे शिकवतील सर. ओके, कशा प्रकारे वेव्हफॉर्म ड्रॉ झाली कळतंय? एवढा पोर्शन आहे. चालायचं पुढे. चला पहा. नेक्स्ट आणखी थोडीशी इच्छा आहे माझी, आणखी थोडंसं वेगळं काही घ्यायचं. बघा आता वेगळं काय घ्यायचं, तर मला प्लीज सांगा. आपण लिहिलंय अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय रे बच्चो? रिप्रेझेंटेड बाय ओमेगा. यस, ओमेगा मीन्स व्हॉट? 2π/t. ओमेगा मीन्स व्हॉट? 2π/t. आणि पुढे काय युनिट लिहितो रे? रेडियन पर सेकंड. येस और नो? येस सर. ठीक आहे. आता बघा ना, मी तुम्हाला मला काय म्हणायचंय ते समजून घ्या प्लीज. हा ठीक आहे. ही आपल्याकडे वेव्हफॉर्म आहे. इथं किती आहे रे? 0. किती आहे? 0. लक्ष ठेवायचं. इथे मॅक्स माहिती आपल्याला, मॅक्सला किती असतं? यस, π/2. इथे पाय. इथे 3π/2. ओके. आणि इथं काय आहे बच्चो? 2π. क्लिअर आहे? पॉझिटिव्ह सायकल, निगेटिव्ह सायकल. ठीक आहे. इथं परत माहिती आहे ओमेगा टी इज इक्वल टू काय रे? थीटा. काय किती वेळ लिहिणार?
समजते. ओके, आता मला याच्यात काय एक्सप्रेस करायचंय ते पाहून घ्या प्लीज. आणि खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, कळायला पाहिजे सगळ्यांनाच, प्रत्येकाला कळायला पाहिजे. बघा रे, कळतच. आता मी जर तुम्हाला म्हंटल की ओमेगा इज इक्वल टू काय, तर 2π/f. बरोबर आहे. ओमेगा इज इक्वल टू काय रे, 2π/f. जर मी म्हंटल लेकरांनो, इथं बघा टोटल जी टाइम ड्युरेशन आहे, सगळ्यांचं लक्ष इकडे, तो टी आहे. एका कंप्लीट एक सायकल कंप्लीट होण्यासाठी जो लागणारा टाइम ड्युरेशन आहे तो किती आहे रे, टी आहे. बरोबर आहे. इथं जर तुम्हाला टाइम विचारला तर इथे या पॉइंटला, इथून इथपर्यंत पॉइंट, तर तुम्ही इथे मला टाइम सांगणार T/2. राईट आहे. येस और नो? येस. मी जर तुम्हाला इथे टाइम विचारला तर तुम्ही मला म्हणणार सर हे T/4 आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे सर. बरोबर आहे. इथे टाइम किती आहे चेक करा. इथे टाइम आहे T, इथे टाइम आहे बोला T/2, हाफ आहे ना. इथे टाइम आहे T/4. करेक्ट आहे नक्की. आता इथे जर तुम्हाला म्हटलं मी इथे टाइम किती आहे तर T/8. या वेनी पण मी जास्त तुम्हाला एक्सप्लेन करा, थोडंसं घेणं. लक्ष द्या, या पॉइंटला आपल्याकडे अँग्युलर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे ओमेगा इज इक्वल टू 2π/f. सॉरी 2π/t. या पॉइंटला व्हॅल्यू आहे. ओके, कळतंय? या पॉइंटला. पण मी जर तुम्हाला म्हटलं की या पॉइंटला व्हॅल्यू का ओमेगाची, तर या पॉइंटला ओमेगाची व्हॅल्यू करे ओमेगा इज इक्वल टू 2π/, इथं टाइम किती आहे तर इथं टाइम आहे T/2. हाफ सायकलचा टाइम किती असणार रे, टोटल टाइम टी, तर हाफ टाइम T/2, म्हणून T/2 लिहिले. कळतंय? नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन आणि वेगळं शिकवणार. सो 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल लेकरांनो, आणि आपल्याकडे ओमेगा इज इक्वल टू काय रे, 4π/t आले. ओके, इथे व्हॅल्यू काय परत चेक करा. तेच आपल्याकडे फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल 2πf आणि टाइम किती आहे इथे T/4 आहे, तर इथे लिहितोय मी ह्या मॅक्स साठी ओमेगा इज इक्वल टू 2π/T/4. 4 वरती गेला, मल्टिप्लिकेशन मध्ये 8 झालं, आणि आपल्याकडे ओमेगा इज इक्वल टू काय आलं 8π/t. किती आलं रे, 8π/t. ठीक आहे लेकरांनो, काय प्रॉब्लेम? ओके, इथपर्यंत कळतंय. आता तुम्ही इथला कुठलाही टाइम ड्युरेशन घेऊ शकता. T/8 असेल, T/12 असेल, काही असो, 16 असेल, काही असेल. तुम्ही या ठिकाणी फक्त टाइमची व्हॅल्यू पुट करून हे अशा प्रकारे सिम्प्लिफिकेशन करू शकता. ठीक आहे, चलूया पुढच्या स्टेपला. बघा, आता जो पॉइंट आहे तो आहे RMS व्हॅल्यू. ओके, सो RMS means root mean square. RMS means root mean square, or it is also known as effective value. It is also known as effective value. ठीक है. Effective value means, effective value का म्हणतो तर it shows effect. It shows effect in terms of heat. काय रे बच्चों, ह्याला इफेक्टिव्ह व्हॅल्यू काय म्हणतो तर शोज इफेक्ट इन टर्म्स ऑफ हीट. मग हा जो इफेक्ट शो करतोय इन टर्म्स ऑफ हीट, हा कशासाठी करतोय तर हा करतोय फॉर AC as well as फॉर DC. काय करतोय हा जो इफेक्ट शो करतोय इन टर्म्स ऑफ हीट, हा कशासाठी करतोय, AC सप्लाय साठी सुद्धा आणि DC सप्लाय साठी सुद्धा. ठीक आहे, DC सप्लाय किंवा ह्याला आपण लिहू स्टेडी करंट. यस, काय लिहितो रे बच्चो इथे, स्टेडी करंट. काय अडचण इथपर्यंत कळतं व्यवस्थित, क्लिअर आहे? ओके, आता लक्ष द्या इकडे. इफेक्टिव्ह व्हॅल्यूचा अर्थ काय, शोज इफेक्ट इन टर्म्स ऑफ हीट. यस, तो फॉर AC अँड फॉर DC. आणि हा जो इफेक्ट आहे ह्या दोघांसाठीही, ह्या AC ऍज वेल एज DC साठी इफेक्ट जो आहे तो इफेक्ट कसा आहे, सेम आहे. यस, सेम इफेक्ट
ऑफ हीट प्रोड्यूस्ड. यस बच्चों, काय रे, सेम इफेक्ट ऑफ हीट प्रोड्यूस. सर आता हे काय तुम्हाला म्हणायचं की सेम इफेक्ट ऑफ हीट प्रोड्यूस? बघा किती सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करून देतोय, लक्ष द्या इकडे. चल बघ, सपोज हा एक कंडक्टर आहे, ओके, आणि हा आहे दुसरा कंडक्टर. थोडंसं आणखी डिटेल्स मध्ये ड्रॉ करतोय. हा एक कंडक्टर आहे बच्चो, हा अनदर कंडक्टर आहे. बोथ आर हॅव्हिंग सेम मटेरियल. दोन्ही कंडक्टर कसे आहेत? सेम मटेरियल. मटेरियल म्हणजे कॉपर असेल, अल्युमिनियम असेल, ज्या काय मटेरियल, सेम मटेरियल. नेक्स्ट, सेम लेंथ. नेक्स्ट, सेम एरिया. ओके, सेम मटेरियल, सेम लेंथ, सेम एरिया. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट आठवली असेल, R इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. डेफिनेटली हा फॉर्म्युला तुम्ही कुठे बघितलाय? फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्ट मध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. म्हणजे रो मीन्स स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी म्हणजे सेम मटेरियल साठी असेल, लेंथ सेम असेल दोघांची, एरिया दोघांचा कसा रे बच्चो? सेम. मग आता जर ह्या कंडक्टर मधून जो की सगळं काही सेम आहे त्यामधून जर 1 एम्पियर करंट फ्लो होत असेल, इथे 1 एम्पियर करंट फ्लो होतोय, इथे 1 एम्पियर करंट फ्लो होतोय, फक्त फरक एवढा आहे, इथे 1 एम्पियर करंट एसी फ्लो होतोय आणि इथे 1 एम्पियर करंट डीसी फ्लो होतोय. ठीक आहे. इथे जो टाइम आहे, ठीक आहे, 1 एम्पियर करंट फ्लो होतोय, 1 एम्पियर करंट, आणि टाइम आहे बच्चो 1 सेकंड साठी. इथे सुद्धा टाइम आहे 1 सेकंड साठी. तर ह्या दोन्ही कंडिशन मधून एसी करंट फ्लो द्या किंवा डीसी करंट फ्लो द्या, ह्या दोन्ही कंडक्टर मध्ये काय होतं बच्चो? सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होते. काय होते? दोन्ही कंडिशन मध्ये काय होतं रे बच्चो? सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस. गेटिंग? काय होतं? सेम अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होते. हा झाला इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट. सगळ्यात महत्वाचं माझं एक नोट पॉइंट द्यायची इच्छा आहे तुम्हाला. ती नोट पॉइंट काय? तर बघा, लक्ष द्या इकडे. आपल्या घरी जो सप्लाय येतो, यस, आपल्या घरी जो सप्लाय येतो तो कुठल्या व्हॅल्यू मध्ये असतो माहितीये? बघा, आपल्या घरी बघा लक्ष द्या, जो आपल्या घरी सप्लाय येतो ना, द नेचर ऑफ सप्लाय तर एसी असतो. ठीक आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाहीये, एसी आहे. पण हे इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू असतो बच्चो, आरएमएस व्हॅल्यू मध्ये. काय असतो? आरएमएस व्हॅल्यू. ओके, कळतंय? जर तुम्हाला कोणी विचारला ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर, आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या घरी जो सप्लाय येतो तो सप्लाय काय येतो? आरएमएस व्हॅल्यू मध्ये सप्लाय येतो. आपले जे प्रत्येक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत, फॅन आहे, ट्यूबलाइट आहे, वॉशिंग मशीन आहे, फ्रीज आहे, एसी आहे, कूलर आहे, गीझर आहे, मिक्सर आहे, ठीक आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन आहे, जेवढे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत, ह्या सगळ्याच्या सगळे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कशावर ऑपरेट होतात? आरएमएस व्हॅल्यू वरती ऑपरेट, म्हणजे आरएमएस व्हॅल्यू वर सप्लायवर ऑपरेट होतात. ठीक आहे. आणि मी म्हणेल की जे नेचर ऑफ सप्लाय एसी आणि आपल्या घरी जो सप्लाय येतो तो असा असतो बच्चो, सिंगल फेज. लक्ष द्या, सिंगल फेज 230 व्होल्ट, यस, कॉमा 50 हर्ट्ज सप्लाय. ओके, सिंगल फेज 230 व्होल्ट कॉमा 50 हर्ट्ज सप्लाय. आणि ह्याच्यामध्ये जे टॉलरन्स व्हॅल्यू दिलेली असते की व्होल्टेज, आपण म्हणतो सर हे तर व्होल्टेज कमी जास्त असू शकतं ना. जर व्होल्टेज कमी जास्त असेल तर डेफिनेटली हे रिप्रेझेंट करू शकतो. लक्ष द्या, हे रिप्रेझेंट करू शकतो 6% ने, प्लस मायनस 6%. आणि फ्रिक्वेन्सी असते बच्चो प्लस मायनस 3%. कळालं? हे टॉलरन्स आहे. टॉलरन्स म्हणजे काय? तर जी व्हॅल्यू आहे, म्हणजे 230 असेल तर 230 ला 6% 6% जास्त असू शकतं आणि किंवा 6% कमी सुद्धा असू शकतं. त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी जी आहे ती 3% इन्क्रीज सुद्धा होऊ शकते किंवा 3% डिक्रीज सुद्धा होऊ शकते. दॅट इज सेट टू बी टॉलरन्स व्हॅल्यू. इथपर्यंत काय अडचण आहे पोर्शन मध्ये? येस और नो? ठीक आहे. चला डेफिनेशन लिहून घेऊ. क्वेश्चन नंतर सॉल्व्ह करू. डेफिनेशन लिहून घेऊ. काय डेफिनेशन आहे जी की तुम्हाला बुक मध्ये लिहायची आहे ती डेफिनेशन बघा. ओके, चला बघा. द इफेक्टिव्ह व्हॅल्यू
द इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ, इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजेच आरएमएस व्हॅल्यू, लिहू का? चला लिहून घेतोय, और आरएमएस व्हॅल्यू ऑफ AC करंट is equal to DC करंट, ब्रॅकेट मध्ये लिहितोय स्टेडी करंट produces same amount of heat for flowing current of same duration time of टाइम. ठीक आहे, या ठिकाणी डेफिनेशन लिहिली आहे. थोडं जर वाटत असेल मागे पुढे तर डेफिनेटली एकदा बुक मध्ये रेफर करून घ्या प्लीज. ठीक आहे, कारण तेवढं 100% पार्ट नसते. ज्या वेळी मला लिहिता येईल त्या वेळी मी लिहिले. द इफेक्टिव्ह व्हॅल्यू और आरएमएस व्हॅल्यू ऑफ एन एसी करंट इज इक्वल टू डीसी करंट. डीसी करंट म्हणजेच काय रे? स्टेडी करंट. प्रोड्युसेस सेम अमाउंट ऑफ हीट फॉर फ्लोइंग ऑफ करंट फॉर फ्लोइंग ऑफ, इथे ऍड करतो फ्लोइंग ऑफ करंट for equal time duration, equal time duration. ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित. चालेल. मग आता जर आपल्याला आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज आणि करंट फॉर्म्युला काय, तर मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या वेनी लिहू शकतो. बघा लक्ष द्या इकडे. तर इकडे लिहितो बच्चो आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, बघा बरेच शिक्षक काय करतात की तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या टाळाटाळ करत असतात. त्याच्या मागचं रिझन काय असतं? त्याच्या मागचं रिझन असं असतं की तुम्हाला जो सब्जेक्ट आहे तो सोपा वाटावा, अवघड वाटू नये. बट जेव्हा तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी प्रिपेअर करणार आहात, मे बी MSCB मध्ये असेल, PW मध्ये असेल, रेल्वे मध्ये असेल, मग त्यावेळेस तुम्हाला फार त्रास होत असतो. कारण ह्या गोष्टी कधी पाहिलेल्या नसतात, कधी ऐकलेल्या सुद्धा नसतात. पण माझी एक वैयक्तिक इच्छा अशी असते की प्रत्येक पॉइंट हा तुम्हाला एक्सप्लेन करावा. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जेवढं शिकायचं तेवढं तुम्ही शिकू शकता. पण आमचं काम आहे ऍज अ टीचर की जेवढा पोर्शन होईल तेवढा पोर्शन तुम्हाला सांगत जावं. ठीक आहे, चलो बघा प्लीज. काय रे? आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट. आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट काय? रूट मीन स्क्वेअर. तर सगळ्यात पहिले रूट घेतलं. ओके, मीन व्हॅल्यू म्हणजे डिवाइड मध्ये आलं. इंटिग्रेशन फॉर 0 to t. यस, 0 t का? कारण एक पूर्ण सायकल साठी डिस्कशन चाललंय. तर एका पूर्ण सायकल साठी टाइम ड्युरेशन किती आहे? टी. म्हणून मी इथं लिहिले 0 to t. यस, इथं लिहितोय बच्चो I स्क्वेअर इंटू dt. काय लिहिले? I स्क्वेअर dt अपॉन इंटिग्रेशन फ्रॉम 0 to t dt. ठीक आहे बच्चो, काय अडचण इथे? नक्की कळेल. बघा काय आलं? रूट आलं का? रूट, मीन आणि स्क्वेअर. दॅट्स इट. परत लिहायचं इथे, परत लिहायचंय. कसं लिहायचंय? आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. इथे लिहितोय आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. ठीक आहे, मग आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज रिप्रेझेंट कसं करणार? सेम जिथे करंट आहे तिथे काय रे बच्चो? व्होल्टेज येईल रूट मीन स्क्वेअर इंटिग्रेशन फ्रॉम 0 to t. कसं काय टी आलं? सर आपण आरएमएस व्हॅल्यू फाइंड आउट करतोय ओव्हर अ पिरियड ऑफ फुल सायकल, म्हणून 0 to t. व्होल्टेज आहे v, स्क्वेअर आहे dt ला dt, इंटिग्रेशन 0 to t, या ठिकाणी काय बच्चो? dt. ठीक आहे, मग आता आफ्टर द सिम्प्लिफिकेशन ऑफ दिस फॉर्म्युला किंवा हे जे दिले तर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर लेकरांनो आपल्याकडे अशा प्रकारे व्हॅल्यू येते. मॅक्झिमम व्हॅल्यू येते IM आणि डिवायडेड बाय येतो √2 म्हणजे IM बाय √2. ठीक आहे, आणि याच्या पुढे मी लिहू इच्छितो ते आहे बच्चो
आय सफिक्स आर एम एस म्हणजे RMS व्हॅल्यू ऑफ करंट. ठीक आहे. आणि या ठिकाणी लिहितोय बघा इकडे मॅक्झिमम व्होल्टेज मॅक्झिमम व्हॅल्यू VM यस अपॉन मध्ये √2. ठीक आहे. आणि इक्वल आहे VRM यस इज इक्वल टू कशाच्या इक्वल आहे VRMS व्हॅल्यूच्या इक्वल आहे. दॅट्स इट. आणि 1/√2 ची व्हॅल्यू किती येते रे 0.07 येते. त्या ठिकाणी तुम्ही असे लिहू शकता IRMS इज इक्वल टू 0.707 इंटू IM. ओके प्रॉब्लेम. आणि या ठिकाणी VRMS इज इक्वल टू 0.707 VM. क्लिअर आहे. ओके. एवढ्या पोर्शन मध्ये डेफिनेटली जर काही अडचण असेल तर कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता, विचारू शकता. तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो युट्यूब चॅनलवर पण अवेलेबल असेल आणि आपल्या ऑफिशियल डिप्लोमाला ह्या ऍप वरती सुद्धा अवेलेबल असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट व्हिडिओ बनवतो नंतर.